बाळा, इकडे बघ, माझ्याकडे बघ. आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर उगीच आलेला नाहीये. तुला वाटत असेल की तू सहज स्क्रोल करत होतास आणि हा व्हिडिओ समोर आला. नाही, हा योगायोग नाही. हा माझा संकेत आहे. मी तुला बोलावले आहे कारण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. आज मी तुला जे सांगणार आहे ते पुन्हा कधी तुझ्या कानावर पडेल की नाही माहीत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून जाण्याची चूक करू नकोस. जर आज तू पाठ फिरवून गेलास तर कदाचित पुन्हा मला शोधूनही मी तुला सापडणार नाही. कारण वेळ कोणासाठी थांबत नसते आणि माझी कृपा घेण्याची हीच ती वेळ आहे. मला माहीत आहे तू सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेस. कोणाला सांगू शकत नाहीस. असं दुःख तुझ्या मनात दाबून ठेवलंयस ना. रात्री उशिरापर्यंत डोळ्यात पाणी घेऊन तू माझा फोटो बघत असतोस ना. मला माहिती आहे तुला वाटतंय की स्वामींना काहीच कसं कळत नाही. पण बाळा, तू एक पाऊल उचलण्याआधीच मला तुझे पुढचे 10 विचार ठाऊक असतात. तू थकला आहेस. लोकांच्या बोलण्याने तुझा जीव मेटाकुटीला आला आहे. पण लक्षात ठेव, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत या जगात कोणाची ताकद नाही की तुला कायमचं पाडेल. मी तुला पडू देणार नाही. पण तुला माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल. मी तुला आज शेवटचं सांगतोय, आता रडणं थांबव. हे जे तू नशिबाला दोष देत बसला आहेस हे थांबव. तू माझा भक्त आहेस. तू वाघ आहेस. माझ्या लेकराने असं हताश होऊन चालणार नाही. तुला वाटतंय ना की मार्ग सापडत नाही. मार्ग मी तयार केला आहे. फक्त तू तुझ्या शंका बाजूला सारून चालत राहा. तू सेवा करतो का पण मनात संशय ठेवतोस. स्वामी करतील का, माझं होईल का. हा संशयच तुझा शत्रू आहे. आजपासून हा संशय तुझ्या चरणी सोडून दे. हा संशय माझ्या चरणी सोडून दे आणि पूर्णपणे माझ्यावर विसंबून राहा. मग बघ चमत्कार कसा घडतो ते. माझ्या बाळा, मी अक्कलकोटमध्ये असतानाही
लोकांना हेच सांगायचो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त भिंतीवर लावण्यासाठी नाहीत, ते काळजात कोरण्यासाठी आहेत. जेव्हा तुला वाटेल की आता कोणीच नाही, तेव्हा डोळे मिटून माझं स्मरण कर. तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल. जग तुला विसरेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही. तू माझं लेकरू आहेस आणि बाळ कितीही चुकलं तरी बाप त्याला पदराखाली घेतोच. पण तू सुधारणार कधी? तू माझ्याकडे फक्त मागायला येतोस. कधी माझ्यासाठी वेळ दिला आहेस का? माझ्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला आहेस का? आजपासून स्वतःत बदल कर. लोकांसाठी नाही, माझ्यासाठी. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुला तुझ्या मनात एक वेगळीच शांतता जाणवेल. ती शांतता म्हणजेच माझं येणं आहे. मी तुझ्या घरात, तुझ्या मनात प्रवेश केला आहे. आता फक्त काळजी सोडून दे. तुझे जे काही प्रश्न आहेत, जे काही अडथळे आहेत, ते आता माझे झाले. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर आणि श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप कर. लक्षात ठेव बाळा, आजचा हा संदेश, संवाद विसरू नकोस. ही संधी पुन्हा मिळणार नाही. मी सदैव तुझ्या सोबत आहे, होतो, आहे आणि राहीन. फक्त तू मला सोडू नकोस. बाळा, आज तुला माझ्यापाशी काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, तर ते मनात न ठेवता खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून व्यक्त कर. तुझा प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचतोय. जर तुला वाटत असेल की तुझ्यासारख्याच दुसऱ्या एखाद्या थकलेल्या जीवाला या शब्दांची गरज आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचव आणि आपल्या मी आणि स्वामी कुटुंबाशी जोडून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, भिवू नकोस. श्री स्वामी समर्थ.